धन्यवाद मॅम. यानंतर मी इथे आपल्या मंचावर श्री अनिल माणी सरांना सराभिनंदन व्हावे अशी विनंती करते. यानंतर मी इथे परिचय देण्याकरिता उपस्थित आहे श्री राहुल श्रीकृष्ण बंजारी यांचा. श्री राहुल श्रीकृष्ण बंजारी हे एक पक्षी अभ्यासक सोलापूर म्हणून इथे कार्य करत आहेत. नुकत्याच उन्हाळ्यामध्ये अपघातमध्ये आढळून आलेल्या लहान बालकाची वैद्यकीय अहवाल त्यांनी सादर केलेले आहेत. आज त्यांच्या इथे आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मुख्य मान्यवरांना माझा नमस्कार. मी राहुल वंजारी, मी सोलापूरहून आलो आणि माझा विषय आहे रेस्क्यू अँड रिलीज ऑफ लेसर ॲजिटंट, अर्थात आपला जो क्षत्रबलक आहे लहान. उन्हाळ्यामध्ये एक घटना घडली होती, त्या आधारभूतावरती एक PPT आहे छोटी. सोलापुराच्या शहरमध्ये असणाऱ्या सोलापूर विजापूर हायवेवर ITI कॉलेज म्हणून एक कॉलेज आहे. त्याच्या भर चौकामध्ये भर दुपारी 2:30 वाजता हा पक्षी एका रिक्षावर आढळला गेला आणि सडनली एक फोन आला की असा असा पक्षी पडलेला आहे. त्यांनी लगेचच TTC सेंटरमधून 2 अटेंडंटनी या पक्षाला रिसिव्ह केलं. देन नेक्स्ट वन, अगदी जवळ 500 ते 1 किलोमीटर अंतरावर आमचं श्री सिद्धेश्वर रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून ठिकाण आहे. त्याच्यामध्येच आमचं TTC सेंटर आहे, जे गोल सर्कल तुम्हाला दिसतं. त्याच्यामध्ये त्याला तिथं नेऊन रिलीज करण्यात आला त्याच्यामध्ये टेम्पररी. आणि त्याच्यानंतर जे आमचे TTCचे डॉक्टर होते जाऊन म्हणून, त्याला तिथं पाहणी केल्यानंतर कोणतीही त्याला जखम वगैरे अशी काही दिसून आलेली नाही, किंवा इंटरनल ब्लिडिंग किंवा त्यांच्या पंखांना मार किंवा कुठेही काय अशा पद्धतीचं काही दिसून आलेलं नाही. देन पण ह्या TTCमध्ये ठेवण्याचं कारण एक असं होतं की त्याच्या सराउंडिंग तुम्ही बघू शकता की ती जी एरिया आहे पूर्ण हॅबिटॅट फुल ऑफ वाईल्ड एरिया आहे, की जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा डिस्टर्बन्स किंवा असं थ्रेट वगैरे त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आता जेव्हा त्या पक्षाला त्या केजमध्ये ठेवण्यात आलं तर तुम्ही बघू शकता की त्या केजची जी लांबी आणि रुंदी आहे ती 35 बाय 25 × 25 एवढ्या मोठ्या पद्धतीच्या केजमध्ये त्याला ठेवण्यात आलं. नेक्स्ट वन, त्याच्या सुविधेसाठी आता ज्या केजमध्ये ठेवण्यात आलं, ॲक्च्युली उन्हाळा होता त्या सीझनमध्ये, त्यामुळे त्याच्यावर जे ग्रीन शेड नेट होतं की त्या उन्हापासून त्याला त्रास होऊ नये म्हणून. सेकंड म्हणजे तुम्ही फर्स्ट लेफ्टवरून बघू शकता की पाण्यासाठी त्याला एक टब पण ठेवला होता आणि कंटिन्यू पाण्याचा फ्लो पण होता. आणि थर्डमध्ये दिसेल की त्याच्या अन्नासाठी खाद्य म्हणून मासे ठेवले होते आणि त्याच्या निरीक्षणासाठी की तो काय करतो संध्याकाळच्या वेळेला, किंवा तो कसा चालतो, किंवा त्याच्यामध्ये जर काही अपघातातून काही जर झाला असेल तर ते कळावं याच्यासाठी एक CCTV पण लावलेलं होतं. नेक्स्ट वन, तर त्याच्या डेली फूडमध्ये आम्ही ह्या जवळपास 10 प्रकारचे मासे आम्ही त्यांना द्यायचो. त्याच्यामध्ये ह्या 10 जाती आहेत जे रेग्युलर आम्ही त्याला द्यायचो. नेक्स्ट वन, हा एक चार्ट आहे जो 19 दिवसामध्ये तो आमच्याकडे 19 दिवस राहिला होता. त्याच्यामध्ये आम्ही दररोजच्या तुम्ही बघू शकता की सिरियल नंबर असेल, केस किंवा डेटनुसार आम्ही दररोजच्या संध्याकाळच्या वेळेला एक ठराविक फिक्स टाईम ठेवून दररोजचे 1 किंवा 2 किलो. तर सेकंडमध्ये बघू शकता की फूड स्पेशीजमध्ये कोणकोणत्या माशांच्या जाती आम्ही त्यांना देत होतो. आणि सेकंडमध्ये त्याची जी स्कॅन आणि शीट आहे, म्हणजे अर्थात त्याची विष्ठा कशी होते. आणि नेक्स्टमध्ये त्याची जी स्टेटस आहे की आणल्यानंतर त्या केजमध्ये तो कसा होता, त्याची ॲक्टिव्हिटी कशी होती का, त्याच्यामध्ये नंतर बघू शकता की तुम्ही तो स्ट्रेसमध्ये होता का नाही बघण्यासाठी आम्ही नोंदवलेलं त्याच्यामध्ये. पण या फूड स्पेशीजमध्ये तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामध्ये. पण मोस्ट ऑफ दी IMF जे आहे आपला, ज्याला आपण म्हणतो की समुद्री भांगडा मच्छी, तो आवर्जून खायचा. एखादं दुसरं जरी फूड ठेवलं तरी पण तो जास्ती करून भांगडा जास्त प्रेफर करायचा. आणि जर एक बॅकसाईड तर तुम्ही त्याच्यामध्ये जर बघितलं की स्कॅट आणि शीटमध्ये जी त्याची विष्ठा असायची ती ट्रान्सपरंट व्हाईट असायची, सेम स्टोक सारखी. पण आम्ही ते बघायचो की त्याच्यामध्ये काय वगैरे दुसरं काय दिसतं का म्हणून, पण त्याच्यामध्ये काय फारसं असं आढळलेलं नाही. आणि स्टेटसमध्ये जर आम्ही दररोजच्या CCTVमध्ये पाहत होतो की त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय बदल होतोय का, कारण तो रेग्युलरली चालायचा, फिरायचा, वॉक करायचा आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लाईट करायचा एका ठिकाणी. नेक्स्ट वन, पण ज्या दिवशी पक्षी 28 मेला सापडला होता त्याच्या 3 दिवसाचं जर आपण वेदर बघितलं तर त्याच्यामध्ये तापमान पण होतं, बट मोस्ट ऑफ दी त्या दिवशीचा वाऱ्याचा वेग हा जरा जास्त होता असं आम्हाला आढळून आलेला आहे. आणि रेग्युलरमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये उन्हाचं तापमान आमच्याकडे तसं जास्तच असतं सोलापूरला, बट इन दॅट सीझनमध्ये 43 हायेस्ट होता. आणि त्याच्यामध्ये 2-3 दिवस शेवटच्या ह्याच्यामध्ये एक अवकाळी पाऊस पडला, जेणेकरून
हाय लेवलला गेला होता. नेक्स्ट वन. हा एक व्हिडिओ आहे, तो कसा पाणी पितो बघा त्याच्यामध्ये. तिथे एक पाण्याचा पाईप होता, तो खालीही पाणी प्यायचा आणि वरही पाणी प्यायचं. नेक्स्ट वन. हा सकाळच्या वेळेला 8 वाजता जेव्हा सनलाईट आत यायची बॅक साईडला, तर तो इथं खालच्या साईडला बास्किंग करताना दिसेल तुम्हाला. पंखा क्लिनिंग करत होता हा उन्हाला. नेक्स्ट वन. नेक्स्ट. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तो फूड कसं खातो, अन्न कसं ग्रहण करतं. अख्खा पूर्ण मासा खाल्ला तो. पण याच्यामध्ये काही मासे खाताना तो 2 तुकडे करून खायचा आणि जमिनीवर मारून आदळून आपटून एका साईडला हेड टाकायचा, कधी कधी बॉडी खायचा आणि कधी कधी जे काही जे डायजेस्ट न झालेले जे हेड पार्ट असतात तो रिक्रूट करून टाकायचा. नेक्स्ट वन. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, प्ले करा. तिथल्या तिथंच तो उडण्याचा प्रयत्न करायचा आणि आम्ही त्याच्या दोन्ही बाजूलाही एक खोड असे लावले होते की तो इकडून तिकडे जाऊन उडून बसू शकेल अशा पद्धतीने. नेक्स्ट वन. नेक्स्ट. देन नंतर पुणे डिव्हिजन CCFशी कम्युनिकेशन करून त्याला रिंगिंग करायचा प्लॅन करण्यात आला. त्याच्यामध्ये सोलापूर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पुणे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि काही NGOजमध्ये नेचर कॉन्झर्वेशन सर्कल असतील, इला फाउंडेशन असतील आणि काही पॅथॉलॉजिकली टेस्टिंगसाठी आम्ही मुळे लॅबोरेटरी त्यांचा पण सोबत घेतलं. त्यानंतर मिटिंग करून 15 मेला रिंगिंग करायचं ठरवलं. नेक्स्ट वन. तर तुम्ही इथं बघू शकता एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यामध्ये लेसर ॲडजंट नावाचा जो पक्षी आहे आपला क्षेत्रफळ, हा आपल्या स्टोर फॅमिलीतला आहे. बट हा पक्षी पहिल्यांदाच आपल्याकडे रिंग करण्यात आलेला आहे सोलापूरमध्ये. त्याच्याबद्दल थोडी डिटेल सांगतो की याच्यामध्ये इंडियन बर्ड पॅन्टिंग मॅन्युअल BNHS थ्रू काढल्या गेलेल्या पुस्तकाच्या अनुसरून रेफरन्सच्या नुसार ॲल्युमिनियमची के रिंग साईज वापरून त्याला ही पिवळ्या रंगाची रिंग बसवलेली आहे, ज्याच्यावर इला पुणे 360 असा नंबर लिहिलेला आहे आणि त्याच्याखाली 2 कॉन्टॅक्ट्स नंबर आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या पंखावर लावण्यात आलेला जो फ्लॅग आहे त्याच्यावर पण तुम्ही तिकडच्या रेड ह्याच्यामध्ये बघू शकता की B1703 नावाचे 2 फ्लॅग लावलेले आहेत आणि त्याच्या त्या गुडघ्याच्या वर त्याला रिंग करण्यात आलेली आहे. नेक्स्ट वन. हे बाकीचे जे काही त्याचे मॉर्फोमेट्रिकली डिटेल्स आहेत ते तुम्ही बघू शकता की एखाद्या पक्षी मिळाल्यानंतर आपण जे डिटेल्स घेतो मॉर्फोमेट्रिकली. 1 मिनिट मागे येऊ द्या. त्याच्यामध्ये त्याचं वजन असेल, विंग स्पॅन असेल, बीक असेल, टार्सस, मिडल टो, मिडल टलन, जे टेम्परेचर आहे हे बी चेक करण्यात आलं. नेक्स्ट वन. आणि याचबरोबर पक्षी रेस्क्यू करून झाल्यानंतर रिंग घातल्यानंतर त्याच्यामध्ये काही आजारपणा आहे का हे टेस्टिंग करण्यासाठी आम्ही त्याचं ब्लड सॅम्पल घेतलं होतं, पण त्याच्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. नेक्स्ट वन. हे ब्लड रिपोर्ट्स आहेत ज्याच्यामध्ये ब्लडमधून 2 टेस्टेस करण्यात आले, जे LFT आणि RPT. नेक्स्ट वन. याच्यामध्ये काय आढळून आलेलं नाही आहे, सगळे नॉर्मलच होते. नेक्स्ट वन. हा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट होता की पक्षी रेस्क्यू केल्यानंतर त्याच्या जे स्टूल सॅम्पलिंग केलं गेलं, ज्याच्या विष्ठेतून तपासणी करण्यात आली की त्याच्या विष्ठेमध्ये काही पॅरासाईट्स आहेत का, पण याच्यामध्ये कोणतेही काही सापडलेलं नाही पॅरासाईट्समध्ये. ते दोन्ही तुम्ही फोटो बघू शकता, हे कॅप्चर केलं मायक्रोस्कोप पिक्चरनुसार, काही एक आढळलेलं नाही. नेक्स्ट वन. देन 19 दिवसाच्या नंतर 16 मे 2025ला सोलापूरजवळ असणाऱ्या हिपरगा लेकच्या जवळ त्या पक्षाला ग्रामस्थ लोकांच्या समोर आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ACF विथ RFO आणि ETCमध्ये अटेंडंट यांच्या समक्ष ते रिलीज करण्यात आलं. तुम्ही बघू शकता पहिल्या फोटोमध्ये ग्रामस्थ आहेत, सेकंड फोटोमध्ये त्याला रिलीज करण्यात आलं, थर्ड फोटोमध्ये तो वातावरणाचा अंदाज घेतो, फोर्थमध्ये तो थोडं 100 मीटर अंतर चालत गेला पुढे. देन पाण्यात गेल्यानंतर 1 तास तिथं थांबून बास्किंग करून क्लिनिंग करून नंतर तो जेट घेतला आणि पुढं असणाऱ्या झाडांवर जाऊन बसला. नेक्स्ट वन. हा एक छोटासा डिटेल्समधला पार्ट होता की हा पक्षी लेपर्डोफिलिस जवानस अर्थात जो लेसर ॲडजटंट आहे
तो तर खरा. आता सध्याला तर सकाळी पाहिल्यानुसार कसंबे सरांनी सांगितलं की रेअर बर्ड आहे म्हणून. पण जर इथं बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ग्रीनमध्ये केलेले आहेत ते रेसिडेंट आहेत त्यांचे पॉप्युलेशन, पण जे रेडमध्ये जे आहे ते ओकेजनली सायटिंग झालेले आहेत जे अदर सीझनमध्ये. पण जर तुम्ही प्रिव्हियस रेकॉर्डमध्ये बघितलं तर 1988मध्ये तो पक्षी संकटग्रस्त होता, बट नंतर 1994 ते 2017मध्ये त्याला वल्नरेबल डिक्लेअर केलं होतं. देन 2023च्या रिपोर्टनुसार त्या पक्षाला नियर थ्रेटेंड केलं, कारण तोपर्यंत त्याची पॉप्युलेशन आपल्याकडे माहीत नव्हती. पण आता काही 2-3 वर्षापूर्वी त्याची पॉप्युलेशन माहीत झाल्यानंतर की त्याला नियर थ्रेटेंडमध्ये परत आणलं होतं. हे तुम्ही खालचे 3 रिपोर्ट्स बघू शकता. लेफ्ट वन ई बर्डचा आहे, सेंटर तो आयुषीयांचा रिपोर्ट आहे, आणि थर्ड वन तो गिरी सरांचा. नेक्स्ट वन याच्या प्रिव्हियस रेकॉर्डबद्दल बोललं तर या 4 फोटोमध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रिव्हियसमध्ये 2000 साली हा एका तलावावर मिळाला होता, 2015मध्ये शहरामध्ये असणाऱ्या ठिकाणी मिळालेला होता, आणि तिसरा जो आहे तो धरणावर आढळलेला होता, आणि चौथा जो खालचा रेस्क्यू झालेला तो शहराच्या मधोमध रेस्क्यू करण्यात आलेला होता. नेक्स्ट वन. सगळ्यांना माझी एक विनंती अशी आहे की हा रिंग झालेला जर पक्षी तुम्हाला जर आढळला पक्षी निरीक्षणाच्या दरम्यान तर कृपया तुम्ही कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्ही आम्हाला कळवा. सोलापूर वन विभागाला म्हणा, किंवा पुणे विभागाला म्हणा, किंवा महाराष्ट्र पक्षी नियंत्रण संघामध्ये जे आहेत त्यांनीही कळवलं तर उत्तम होईल, जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून माहिती मिळणारी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याची लाईफस्पॅन, म्हणजे त्याची वयोमर्यादा. दुसरी गोष्ट त्याचा एज, त्याचं सेक्सेस, मायग्रेशनचा पाथ, आणि त्याचे हॅबिटॅट प्रेफरन्स तो काय करतो. देन त्याच्या जे ब्रीडिंग साईट्स आहेत किंवा नेस्टिंग साईट्स हेही आपल्याला मिळून जातं. नेक्स्ट वन. आणि मी या ठिकाणी थँक्स म्हणेन की माझ्या आपल्या या रिंगिंग प्रोजेक्टसाठी मला ज्यांची मदत झाली किंवा याच्यामध्ये जे पार्टिसिपेंट होते हे सगळे माझे शिक्षक लोक आहेत, ज्यांच्यामुळे हे सक्सेसफुल करण्यासाठी चांगली मदत झालेली आहे. मोस्ट ऑफ दी सोलापूर, पुणे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि नेचर कॉन्झर्वेशन असतील, इला फाउंडेशन असतील, आणि झाले ट्रीटमेंट सेंटर आणि ऑदर्समध्ये जे काही, आणि हे रेफरन्सेस आहेत. नेक्स्ट वन. आणि माझ्या या PPTसाठी ज्यांनी मला सहकार्य केलं हे आमचे रेंजर आणि हे ACF आणि NIV चे डायरेक्टर सायंटिस्ट होते. थँक्यू.